हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज शनिवार आहे, सुट्टी आहे आणि इथं गुरुवार शुक्रवार पण सुट्टी होती, कारण इथं ॲसेन्शन डे आणि त्याचबरोबर स्क्वीज डे अशी 2 दिवस सुट्टी होती मुलांना. सो लॉंग विकेंड आहे म्हणून आम्ही थोडं बाहेर फिरण्याचा असा प्लॅन केलेला आहे. तर आता आम्ही सगळेजण तयार झालेलो आहोत आणि इथे जवळच बीच आहे, जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर त्या बीचवरच आम्ही जायचा प्लॅन केलेला आहे आणि असं सुट्ट्या सुरू व्हायला अजून थोडासा वेळ आहे. मिड जूनपासून इथे ऑलमोस्ट सुट्ट्या सुरू होतात मुलांच्या. पण आज मस्त आहे, आता हळूहळू समर सुरू होतोय, तर ऊन खूप छान पडलेलं आहे. अशा क्लायमेटमध्ये बीचवर जायला खूप छान वाटतं. सो आता आम्ही तयार झालेलो आहोत सगळे आणि निघतच आहोत. तर मी तुम्हालाही दाखवते कसं आहे हा बीच ते. आणि तिथे जाण्यासाठी म्हणून आम्ही सगळे सायकलवरच जात आहोत. सो मी आता इथे मालमोबाय बाईकची बाईक घ्यायला आलेली आहे. हे इथे माझ्या मागेच आहे मालमोबाय बाईकचं स्टँड आणि बाकी सगळेजण येत आहेत सायकलवर. सो आता इथून सायकल घेऊन आम्ही तिथे पोहोचते आणि मग मी बोलते, तिथे दाखवते बीच कसा आहे ते. सो इकडे आलेले आहेत सगळे. आणि आता आम्ही इथे पोचलेलो आहोत. सो कार्तिक वरद इथे सायकल लॉक करत आहेत आणि मग आम्ही जाऊ बीचकडे. कार्तिक, हो इथेच आहे बरोबर. कार्तिक, गाडी का लॉक करू? आणि तिकडच्या बाजूला बीच आहे आणि ह्याच्या मागेच इकडे हॉर्स रायडिंग किंवा हॉर्स कॉम्पिटिशन होतात. सो आत्ता देखील इथे तयारी सुरू आहे, तर मी तुम्हाला ते देखील दाखवते. खूप मोठं असं ग्राउंड आहे. Also on the right side cricket होता है. On the right side is cricket. And on the left is horse riding. आणि त्याचबरोबर इकडच्या बाजूला मी तुम्हाला दाखवलं की हॉर्स रायडिंग होत आहे आणि ते सुरू होणार आहे. तो त्याची तयारी इथे करत आहेत सगळेजण. आणि इकडच्या बाजूला क्रिकेट खेळत आहेत. सो येस, इथे खूपदा या ग्राउंडवर क्रिकेट खेळला जातो. सो इकडे जे आहे मी बॅक कॅमेराने दाखवते, इथे क्रिकेट देखील खेळत आहेत सगळे. सो खूप मस्त वातावरण आहे, म्हणून भरपूर सारे लोक बाहेर आहेत, एन्जॉय करतायत विकेंड. आणि मी जसं आधी म्हटलं तसं सुट्टी, लॉंग विकेंड आहे, हा सुट्टी देखील आहे. आणि आता आम्ही बीचकडे चालत चालत येत आहोत. इथे अगदी 2च मिनिटाचा रस्ता आहे. सो मस्त आहे खूप वातावरण आणि खूप महिन्यांनंतर बीचवर येतोय. सो खूप मस्त वाटतंय. आणि वरत खूप जास्त सुपर डुपर एक्साइटेड आहे. कार्तिक ह्या आधी एकदा त्याच्या फ्रेंडसोबत लास्ट विकेंडलाच मला वाटतं आलेला, हो ना कार्तिक? तू लास्ट विकेंडला आला होता ना? हां, तो लास्ट विकेंडला त्याच्या फ्रेंडसोबत ह्याच बीचवर येऊन गेलेला, जेव्हा त्यांनी जस्ट थोड्या वेळ पिकनिक केलेली. सो इथेच बाहेरच बसून खाल्लं फूड. सो अशा पद्धतीनं त्यांनी एन्जॉय केलेलं. आणि हा जो आहे हा सँड बीच आहे. सो इथे काही बीच सँड बीच आहेत, काही नाही आहेत, पण हा त्यातला सँड बीच आहे. सो खूप मस्त आहे. आता मी तुम्हाला इथे पोहोचलेली आहे, सो मी तो व्ह्यू दाखवते कसा आहे ते. सो हे बघा, इथे फायनली आम्ही बीचवर पोहोचलेलो आहोत. मस्त वाटतंय खूप. मस्त गाणे वगैरे सुरू आहेत, हो ना?
खूपच सुंदर असा दिसत आहे हा बीच व वर निळशार आकाश आणि खाली निळशार पाणी. खूप मस्त वाटत आहे बघायला. आणि आजचं जे टेम्परेचर आहे ते 17 डिग्री आहे. त्यामुळे ऊन जरी बऱ्यापैकी असेल तरी थोडंसं अजून थंड आहे. त्याचबरोबर आज थोडं विंडी पण आहे वातावरण. पण मस्त वाटत आहे पाण्यामध्ये. आणि नंतर आम्ही सगळ्यांनी पाण्यामध्ये खूप वेळ खूप मस्त असं एन्जॉय केलं. आणि इथून जी तुम्हाला दिसत आहे ती नॉर्डिकची सगळ्यात उंच इमारत टर्निंग टॉर्सो ही आहे. मागच्या पण एका व्हिडिओमध्ये मी ही दाखवली होती. खूप मस्त वाटत आहे. इथे बीचवरून ही सुद्धा दिसते आणि समोर जो ब्रिज दिसत आहे तिथे देखील आपण जाऊयात. तिथून पण मी तुम्हाला दाखवते. आणि इथे बीचवर आलेलो आहोत तर अमितला आठवण आली की इथे असं मस्त कणीस वगैरे भाजलेलं मिळालं असतं. जुहू बीचवर जसं आपण खातो आणि भेळपुरी खातो तर खूप मस्त वाटलं असतं, हो की नाही? म्हणजे हा बीच आहे विदाऊट रगडा पॅटीस, विदाऊट भेळपुरी आणि विदाऊट कणीस. या पाण्यात खेळा आणि घरी जा. आमचा आधी प्लॅन होता की काही बनवून आणायचा, पण मग नंतर बऱ्याच निघतानाच उशीर झालेला, सो त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं नंतर तो प्लॅन. सो आता घरी जाऊन मस्त असा चहा घेऊ. इथे बऱ्यापैकी आता थंड वाटत आहे, सो घरी जाऊन मस्त चहा घेऊ आणि परत नेक्स्ट टाइम जेव्हा प्लॅन करू अजून दुसरा कुठला बीच त्यावेळेस मात्र हे नक्की कॅरी करूत सोबत, जेणेकरून आपल्याला आपण मुंबईमध्ये जुहू बीचवर जसं एन्जॉय करतो तसा फील यायला, हो की नाही? आणि वरच सारखा पाण्यात जात आहे. मस्त आहे खूप. आणि ज्यांना स्विमिंग करायचं असतं ते तिकडच्या बाजूनी जातात, तर कारण पुढे बऱ्यापैकी डीप आहे आणि इथे खूप जण स्विमिंग देखील करायला येतात. तिथे अशा स्टेप्स केलेल्या आहेत, मी दाखवते तुम्हाला. तिथे स्टेप्स केलेल्या आहेत जिथून उतरून लोक स्विमिंग करतात. सो पूर्ण असा मोठा असा वे आहे की आणि हा जो आहे हा ब्रिज आहे की ज्यावरून मी आता चाललेली आहे. खूप मस्त वाटतं इथे देखील. आणि पुढं गेल्यावर बरेच जण त्या स्टेप्सवरनं उतरून इथे स्विमिंग देखील करतात. आणि इथे आहे कार्तिक. खूप मस्त वाटतंय, हो की नाही? हो. आणि इथून टर्निंग टॉर्सो देखील दिसतो. खूप मस्त वाटतं. आता मी घरी आलेली आहे थोड्या वेळापूर्वी. सो खूप मस्त वाटलं आणि नंतर वातावरण जरा थंड वाटत होतं. सो म्हणून आता मी इथे चहा बनवणार आहे आणि त्याचसोबत डिनरची तयारी केलेली आहे. आणि आज मला बनवायचे आहेत गुलाबजामुन. सो माझ्याकडे ही पॅकेट आहे MTयाचं गुलाबजामुनचं. सो याचे गुलाबजामुन आता मी बनवत आहे.
आणि मुलांना खूप आवडतात गुलाबजामुन. त्याचबरोबर आता सुट्टी पण आहे, सो छान वाटतं असं काहीतरी वेगळं पण खायला. जसं Right now we are making gulab jamun. आता आमचं गुलाबजामुन बनवणं सुरू आहे आणि वरचं पण मला बॉल्स बनवून देणं सुरू आहे गुलाबजामुनसाठी, हो की नाही? Yep. किती बनवलेस तू? Quite a few, probably over 5 right now. So yeah. आणि मस्त असे गुलाबजामुनचे बॉल्स बनवून तयार होत आहेत. आणि मग वरदला खायचं आहेत ना गुलाबजामुन? आवडतात ना तुला? Yeah. हा ना. They're good. तर आता आमचे थोड्याच वेळात बनतील गुलाबजामुन. मग बनले की पण आपण दाखवत काय. Yep. आणि त्यानंतर गुलाबजामुन मस्त गोल्डन कलरवर फ्राय करून घेतले आणि मग त्याला साखरेच्या पाकामध्ये घातलं, जेणेकरून त्याच्यामध्ये खूप छान पाक मुरणार उद्यापर्यंत असं. आणि आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत. सो आमचे सगळ्यांचे जेवणं वगैरे झाले. आज गुलाबजामुन केले. आता त्याच्यात पाक मुरून ते उद्या तयार होतील. आणि त्याचबरोबर मस्त असा दिवस गेला आजचा. कारण खूप दिवसांनी बीचवर गेलो, पाण्यात जाता आलं. आणि हाच होता माझा आजचा व्हिडिओ. सो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि जर व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूत असाच एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.